नक्कीच सोनू आणि मनोज ही जोडी आपण पाहतात यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर नक्कीच सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आपण पाहतोय. जास्त वेळ न घेता, कारण जर उशीर झाला तर बॅडलाईचा सामना तुम्हाला करावा लागेल. कारण इथून जो एक संघ क्वालिफाय होईल तो नक्कीच सुपर एटसाठी त्या मैदानावरती एक मॅच खेळवतील याची आपण नोंद घ्या. इथला क्वालिफाय संघ आणि तिकडचा क्वालिफाय संघ नक्कीच सुनील आलाय गोलंदाजी मार्क होती आणि शशिकांतजी काटेला सरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी ₹50 कॅश प्राईज आपल्यासाठी लागू आहे, याची आपण नोंद घ्या. तर बघूया नक्कीच यावेळेस पहिला चेंडूवरती काय कमालीचा फटका, इंटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल, चेंडू सीमेरेषे लगत चालला. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे आणि पाहता पाहता 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर नक्की सुनील आलाय डॉट. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. इथून जर आपण पाहिलं हॅलो 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 चेक. हॅलो. अरे हॅलो चेक. नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल धावफलक जाऊन पोहोचले ते, म्हणजे आतापर्यंत एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 5 या आकड्यावरती
आणि इथून आपण पाहिला वाईट चेंडू, वाईट +1 म्हणजे एकूण धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. तर नक्कीच आतापर्यंत आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगला हाताळला जातो, तर बॅक टू बॅक 2 चेंडू हे खराब चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत जर चेक केली तर 7 या आकड्यावरती. दुसरं षटक आपण पाहतात प्रगती पथावरती आहे. यावेळेला आपण पाहिलं तर नक्की चांगला चेंडू हाताळला गेला, परंतु तितका चांगला फटका, चेंडू कार्पेटला रोल करतोय. आणि इथून धावसंख्येमध्ये धावफलक जर चेक केलं तर नक्कीच एक काढून पुढे सरक त्याने जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे 8 या आकड्यावरती. नक्कीच 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतो आतापर्यंत. सारे धावफलक जाऊन पोहोचलंय 9 या आकड्यावरती. इथून मात्र थोडीशी मिस्टेक झाली होती, परंतु सुधारणा झाली आणि 9 धावा हे आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्शन नाही, झेल टिपला गेलाय. इथून गडी बाद, विकेट सपतन गॉन. इथून नक्कीच जर आपण पाहिलं तर नक्कीच शशिकांत काटेला सरांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी आपल्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि जितके विकेट आपण घ्याल तितकं कॅश प्राईज आपल्याला मिळेल. तर नक्कीच ही संधी आपल्यासाठी आहे, त्या संधीचं सोनं नक्कीच करावं आणि त्या अनुषंगाने हे सोनं केलं जाते. आतापर्यंत जर आपण दुसरा गडी गार केलाय, यावेळेस पहिल्याच आपण पहिला विकेट्स तर नक्कीच सोनू बॅक टू द पवेलियन परतावं लागलं. यावेळेस आपण पहिला मनोजला परतावं लागते. इथून नो मॅन दाखल झालाय, सुहिलला आपण पाहतोय. यावेळेस सुहिल नो मॅन दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. पुढील षटकातील पुढच्या चेंडूकडे आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय, 5वा चेंडू असलेल्या षटकातील. आणि नक्कीच चांगली गोलंदाजी जरी वाईट चेंडू हाताळला गेले, कुठेतरी मात्र चांगले चेंडू पाहायला मिळाले. यावेळेस क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय, कारण डावखुरा त्याचा फलंदाज दाखल झालाय. धावफलक आतापर्यंत 9. या चेंडूवरती जर बोल्ड केला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून आपण पाहू शकाल एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय. आणि इथून पाहू शकाल यावेळेस 2 धावा या परिपूर्ण होताना दिसतात. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. इथून जर एकंदरीत आपण पाहिलं आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू जर आपण बोल्ड केलात तर आपल्यासाठी अजूनही 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल, याची आपण नोंद घ्या. प्रत्येक विकेटला 50 रुपयाचा कॅश प्राईज नक्की शशिकांत काटला सरांनी लावलं गेले, परंतु आता मात्र बोल्ड केलात तर आपल्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळतंय. एक धाव परिपूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा एक कॉल. गुड रन इन बिटवीन द विकेट आपण पाहतात. 2 धावा परिपूर्ण, धावसंख्येमध्ये भर, धावफलक 2 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. षटक समाप्त, 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे 13 धावा धावफलकावरती. इथून पाहिलं तर आतापर्यंत 2 गडी बाद. डीजे नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल पेंटे आलाय गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅचमध्ये काही कमालीची गोलंदाजी केली होती, यावेळेस पात्र ती गोलंदाजी केली जाईल का. इथून चांगला फटका आहे, चेंडू कार्पेटला रोल करतो, मेसफील्ड पाहायला मिळतोय. चेंडू सीमेशी लगत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. तिसऱ्या धावेचाही कॉल असेल का बघूया, परंतु आपण पाहू शकाल इथून
3 धावा ह्या परिपूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतात. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आपण पिंट्याला गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र इथून पाहिलं तर 3 धावा ह्या खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत आपण पाहिलं 3 धावा ह्या खर्च करताना आपण पाहत आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच इथून एक चांगली धावबाज पाहायला मिळाली आणि एकंदरीत मात्र धावा जरी कमी असल्या तरी कुठेतरी सिंगल डबलने मात्र हळूहळू का असो ना, परंतु स्कोरबोर्ड हे पुढे सरकवण्याचं काम मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच ओमकार दगडधोंड तर एकीकडे आपण भांगरे फायटर वरकुटी उपसंघ या दोन संघांमध्ये असेल. यावेळेस आपण पाहिला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या आपण पाहिली जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहायला मिळतात. कारण एकंदरीत मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न नक्कीच केले जातात ते म्हणजे जय मल्हार गांजे संघाकडून, परंतु कुठेतरी मात्र बांधून ठेवलं जाते. त्या अनुषंगाने मात्र यावेळेस चांगला फटका होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाज स्वतः मात्र क्षेत्ररक्षण करतोय आणि यावेळेस मात्र एक धाव परिपूर्ण झालंय. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. सॉरी 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिला चेंडू मागे जर आपण पाहिला 3 धावा खर्च नक्कीच केल्या, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू अप्रतिम हाताळले. फक्त सिंगल धाव ही दिली जाते. त्या अनुषंगाने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न मात्र आपण पाहतात फलंदाज करतायत, परंतु कुठेतरी ते मोठे फटके खेळण्यापासून थांबवलं जाते. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. चेंडू कार्पेटला रोल करतो. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का बघूया. गुड रन बिटवीन द विकेट आपण पाहतात. इथून 2 धावा परिपूर्ण. यावेळेस चपळाही पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने मात्र चांगली खेळही पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये भर. धावफलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. तिसरं षटक आपण पाहतात पिंट्याच्या माध्यमातून हाताळलं जाते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ केलाय आणि 7 धावा या 4 चेंडूंमागे खर्च केल्या गेल्या. यावेळेस काय कमालीचा फटका. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी इथून सीमा रेषा क्लिअर करतोय. आलाय षटकार 6. धावफलक जर आपण चेक केलं तर नक्कीच जाऊन पोहोचलंय 26 या आकड्यावरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं 26 धावा ह्या धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहू शकाल काय कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच 8 चेंडू षटक समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस नक्कीच सचिन आपल्यासाठी ऑफर आहे. जर लागोपाठ 3 वाईट हाताळले गेले तर आपल्यासाठी जयेश यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस चांगला फटका पाळण्यामध्ये चेंडू कार्पेटला रोल करते. बघूया दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच विकेट जातोय. पंचांचा बोट आकाशाकडे. यावेळेस दुसऱ्या धावेला गडी बाद. धावबाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. विकेट समाधान गॉन डीजे. थँक्यू डीजे.
न्यू मॅन दाखल झालाय. स्वप्नीलला आपण पाहू शकाल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. धावफलक जर आतापर्यंत आपण चेक केलं तर नक्कीच 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. चला विनंती असेल जास्त वेळ नका घेऊ प्लीज, कारण संध्याकाळ जर झाली तर तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल याची नोंद घ्या. अजूनही मॅच बऱ्याचशा बाकी आहेत, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 2 बाजून 50 मिनिटं हे आपल्याला पाहायला मिळतात आणि अंधार लवकर पडतो. थोडं सहकार्य करा प्लीज. यावेळेस आपण पाहिलं तर खराब चेंडू, व्हाईटचा इशारा हा आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर धावणे धावसंख्येमध्ये भर. धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोचलंय ते म्हणजे 28 या आकड्यावरती. 3 वाईट आणि 100 रुपये जय शरणच्या माध्यमातून आहेत. तर लगेच बघूया काय असेल. मात्र पहिला वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय, परंतु इथून आपण पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू आलाय. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक मात्र एकंदरीत स्थिरावलं गेलंय. डॉट चेंडू पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. येणारे 4 चेंडू बघूया कशा प्रकारे हाताळेल. गोलंदाजी मार्कवर सचिन आहे, परंतु यावेळेला कुठेतरी मात्र चांगला चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा इथून आपण पाहिला डॉट चेंडू आलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळले गेल्यात आणि नक्कीच धावफलक कमी आहे. त्या अनुषंगाने एखाद 2 मोठा फटका जर आला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आपण पाहतात 2 संघांमध्ये कडवी लढत. जय मल्हार गांजे तर एकीकडे जय शिवराय शेळवाली या संघाला आपण पाहतात. प्रथम आपण पाहिलं तर जय शिवराय शेळवाली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि इथून क्षेत्ररक्षण स्वीकारला. त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य ठरतोय, कारण धावफलक अजूनपर्यंत आपण पाहिलं तर कुठेतरी 28 आकडा जाऊन पडलाय. यावेळेस विकेटचं पतन गॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस नो मान दाखल झालाय. दुर्वेशला आपण पाहू शकाल. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच धावफलक जाऊन पोहोचलंय 28 या आकड्यावरती. येणाऱ्या शेवटच्या 2 चेंडूंवरती प्रहार केला जाईल का बघूया. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पंचांकडे लाऊड अपील आहे, परंतु यस बॅटची एज लागलाय. यावेळेस मात्र विकेट जाते. बॅक टू बॅक 2 गडी बाद केल्यात. अजून बघूया मात्र शेवटचा चेंडू आणि हॅट्रिक चान्स आहे. विकेटची हॅट्रिक घेतली जाईल का बघूया. थँक्यू डीजे. नो दाखल झालाय. वैभव आपण पाहू शकाल. शेवटचा आणि अंतिम चेंडू, शेवटचं षटक प्रगती पथावर आणि सचिनच्या माध्यमातून हे षटक हाताळते. बॅक टू बॅक 2 विकेट्स मध्ये घेते. हाडामारीच्या षटकामध्ये पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. फक्त 2 धावा ह्या खर्च केल्या गेल्यात. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून डायरेक्ट हिट केला जातोय. यावेळेस विकेट, पंचांचा बोट आकाशाकडे. इथून झालंय विकेटचं पतंग. धावफलक पाहिलं तर 28 या आकडा जाऊन पोहोचलंय. 29 धावेचं लक्ष्य आहे. यानंतर होणारा सामना ओमकार दगडधोंड तर एकीकडे आपण पाहणार भांगरे फायटर वरखुटी ब संघ. दोन्ही संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या.
कॅमेरामॅन जे आमचे खेळाडू जे आहेत त्यांच्याकडे कॅमेरा करा प्लीज. एक ठेवा ना, एक देन जा लगेच. सांगा 40 ला द्या संपणार. बाळू आणि मतेश. तर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बाळू आणि मतेश ही जोडी दाखल झाले. 29 धावा 24 चेंडू. दोन संघांमध्ये झुंज पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं तर जय मल्हार गांजे आणि एकीकडे आपण पाहू शकाल जय शिवराज शेलवाली. चला मी विनंती करेन, आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच ओमकार दगडधोंड तर एकीकडे बांगरे फायटर वरकुटी ब संघाचा कर्णधार. चला आपण टॉससाठी या. तर नक्कीच आपल्यासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी शशिकांत काटेला सरांच्या माध्यमातून 50-50 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जितके चौकार आणि जितके षटकार आपण माराल तितके आपल्यासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तर नक्कीच 27 धावा वाढवायच्या आहेत. तर चौकार षटकारासाठी कॅश प्राइज आहे. अगोदर आपण पाहिलं विकेटसाठी लावले होते, यावेळेस चौकार षटकारासाठी आपल्यासाठी कॅश प्राइज सामना सुरुवात करायची आहे. तर स्ट्राईकला आपण पाहतात बाळू, नॉन स्ट्राईकला मतेश, गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर मनोज आलाय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पहिला चेंडू टॅप केलाय. नक्कीच चांगला चेंडू होता, तितकाच चांगला फटका खेळायचा प्रयत्न यावेळेस, परंतु आपण पाहिलं तर आपण पाहू शकाल इथून मात्र डॉट चेंडू आलाय. तर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस काही कमालीचा आपण पाहिलं थ्रो केला होता, परंतु इथून मात्र कव्हरिंगला मात्र राहिलाय आणि चांगला शतरक्षण पाहायला मिळालं. धावफलक आपण पाहिलं तर एकच धाव. नक्कीच शेवटचा आणि अंतिम कॉल असेल ओमकार दगडधोंड आणि एकीकडे आपण पाहणार आहात नक्कीच भांगरे फायटर वरकुटी व संघाचा संघनायक, वरकुटी संघाचा संघनायक उपस्थित झालाय. तर मी विनंती करेन की ओमकार दगडधोंड संघाचा कर्णधाराला आपण प्लीज या टॉससाठी. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पुन्हा एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पॉवर प्लेच्या बंधन आहे आणि अप्रतिम गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार 4 डीचे. नक्कीच यावेळेस आपण पहिला चौकार पाहायला मिळाला. नक्कीच तर आपण पाहू शकाल आमचे डीजे ऑपरेटर आकाश सरांच्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल.
कारण नेक्स्ट मॅच ओमकार दगडधोंड आणि बांगरे फायटर वरखोटी या दोन संघांमध्ये असेल. तर नक्कीच आपण पाहिलं इथून मात्र पाहू शकाल बाळू बॅक टू द पॅव्हिलियन परतावा लागेल. आणि यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच न्यूमान दाखल झालाय. हरी आपण पाहू शकाल यावेळेस नवीन फलंदाज दाखल होताना एकंदरीत आपण पाहिलं तर 29 धावेचं टार्गेट आहे आणि त्या 29 धावा बडवायच्या आहेत. यावेळेस आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी आपण पाहायला मिळाली मनोजच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी मिसफिल्ड केली आणि तो चौकार पाहायला मिळाला. तर नक्कीच षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल आणि शेवटच्या षटकातल्या अंतिम चेंडूवरती मात्र मोठा प्रार केला जाईल का बघूया. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचा चेंडू तितका चांगला क्षेत्ररक्षण, काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. जर तिथे मिसफिल्ड पाहायला मिळाली असती तर चौकार नसता गेला तर धावफलक कमी असता आणि यावेळेस मॅचमध्ये मजा असती. परंतु आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले 6 आकड्यावरती. षटक समाप्त, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 6 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद. डीजे थँक्यू डीजे. सुनील आलाय गोलंदाजी मार्कवरती, दुसरं षटक प्रगती. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं सुनील आलाय. यावेळेस दुसरं षटक प्रगती पथावरती आणि पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या गेल्या. एकंदरीत आपण पाहिलं नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ते म्हणजे आपण पाहिलं तर जय मल्हार गांजे या संघाकडून. यावेळेस काय कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. आला इथून आपण पाहिलं तर मदेश नवाजचा ब्रांडेड षटकार 6. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं काय कमालीचा फटका, मतेश ऑन फायर, अप्रतिम फटका पाहायला मिळालाय. आणि यावेळेस मात्र अशी फटकेबाजी असली तर नक्कीच लवकरात लवकर हा सामना फिनिश केला जाईल का बघूया. दफलक जाऊन पोहोचलं 12 या आकड्यावरती. 29 धावेचा पाठलाग करताना आपण पाहताय तर नक्कीच इथून जय शिवराय शिरवाळी संघाला यावेळेस आपण पाहू शकाल ते थर्रार काही कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. षटकारानंतर कुठेतरी आपण पाहिलं तर कमबॅक केलं गेलं आणि यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतोय आणि नक्कीच कुठेतरी षटकार पाहायला मिळतोय. षटकारानंतर कमबॅक केला गेला एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला सुहिलच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, इथून पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अप्रतिम खेळी साकारली जाते, काही कमालीचं षटक हाताळतोय. कारण षटकारानंतर कमबॅक कसं करावं ते सुहिलच्या माध्यमातून शिकायला हवं. कारण षटकारानंतर आता जर आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडू हाताळले गेलेत. इथून मात्र बघूया षटकातील चौथा चेंडू निर्णायक असेल का. कुठेतरी मात्र धावफलक कमी आहे, त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करावी लागते. आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर कुठेतरी आपण पाहिलं नक्कीच इथून त्यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर नक्कीच 13 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथून 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, परंतु कॉलिंग केल्या गेलं थांबवलंय. आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच 1 धावेमध्ये धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावरती.
यावेळेस बघूया, चांगला फटका आहे, फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय, इथून चुकी झाले आणि एक चांगला गडी बाद झाला. आणि आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकाल एकंदरीत मतेश बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू मॅन जर आपण पाहिलं तर दाखल झाला आहे सुनील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर धावफलक जर आपण चेक करत जाऊन पोहोचलंय 14 या आकड्यावरती. विजयासाठी 15 धावेची गरज असेल. नक्कीच इथून बघूया 15 धावा अजूनही बनवायच्यात. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू 15 धावा. वेळेस मात्र उंची जास्त गाठलंय क्षेत्ररक्षक पुढे डोमास लांडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून आपण पाहू शकाल सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. आणि पाहता पाहता धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजे एकंदरीत आपण पाहू शकाल नक्कीच जाऊन पोहोचलंय ती म्हणजे 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. वेळेस मात्र एसटी उद्ध्वस्त केलाय. क्लीन वॉल्ड, काय कमालीचा चेंडू. इथून आपण पाहिला ऑफस्टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला एसटी उद्ध्वस्त केली गेली आणि इथून परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू मॅन दाखल होतोय. यावेळेस सचिनला आपण पाहू शकाल. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. एकीकडे आपण पाहणार तर नक्कीच ओमकार दगडधोंड, तर एकीकडे भंगरे फायटर वरकुटी. या दोन संघांमध्ये असेल नेक्स्ट मॅच. तर इथून बघूया नक्कीच भंगरे फायटर वरकुटी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याने फलंदाजासाठी आव्हान केलंय ते ओमकार दगडधोंड या संघाला. इथून बोलूया मैदानाच्या आतमध्ये यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिला डॉट चेंडू आलाय आणि एक एक डॉट चेंडू तुमचं प्रेशर वाढवेल. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इथून मात्र प्रेशर असेल आता. आणि हे चेंडू महत्त्वाचे असतील गांजे संघाकडून, कारण जितके डॉट चेंडू आपण काढाल ना तितकं प्रेशर हे समोरच्या संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या अनुषंगाने मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्रक्षक आहे, परंतु चेंडू सीमा रेषा क्लिअर करतोय. यावेळेस आलाय सचिन नावाचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. आता मात्र येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू 7 धावेची गरज. येणाऱ्या 8 चेंडूंमागे 7 धावा बनवतील का बघूया काय असेल ह्या मॅचचा निकाल. नक्कीच यावेळेस षटकार पाहायला मिळाला. यावेळेस चांगला फटका बाळा चेंडू कार्पेटला लागतो. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल आहे. यावेळेस मात्र आपण पाहिला तर यास विकेटचं बदन गॉन. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन, डीजे.
थँक्यू डीजे न्यू मॅन दाखल झालाय ऋषिकेश आपण पाहू शकाल. परंतु या शेवटच्या चेंडूवरती जर मॅच फिनिश केली तर सचिन याला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघूया या शेवटच्या चेंडूवरती मॅच फिनिश करेल का. धावफलक जाऊन पोचलंय 23 या आकड्यावरती. विजयासाठी 6 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 7. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का बघा. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आणि आता इथून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा या परिपूर्ण होताना दिसतात. धावसंख्येमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. विजयासाठी येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू 4 धावा ही गरज असेल. तर बघूया येणारे चेंडू. तर नक्कीच या थँक्यू दिजे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर नक्कीच सोनू आलाय आणि सोनूच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. येणारे 6 चेंडूंमागे 4 धावेची गरज ती आपण पाहिलं तर नक्कीच जय शिवराय शेलवाली या संघाला. मॅच बघूया. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच दोन्ही बाजूने आहे. यावेळेस पटका फसलाय. हा झेल महत्वाचा होता इथून परंतु हा झेल कॅरी करता आला नाही आणि यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. परंतु इथून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच तिसरी धाव ही परिपूर्ण झाली. चौथ्या धावेचाही कॉल असेल. नक्कीच आपण पाहू शकाल या 4 धावा ह्या परिपूर्ण. हा झेल टिपला असता तर मॅचमध्ये रंगत निर्माण असते. परंतु इथून आपण पाहिलं तर नक्की जय शिवराय शेलवाली संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. तर नक्कीच आपण हँडशेक करा. कंपल्सरी असेल लगेच आपण हँडशेक करू आणि मैदान खाली करत आहे. आपणास विनंती असेल हँडशेक करून घ्या आपण प्लीज.